Co-powered by टेक्नो। प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या संदर्भामध्ये काही चुकीच्या लाभार्थ्यांना अनावधानाने लाभ दिल्याबद्दलच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत। त्या अनुषंगाने संबंधित तलाठी यांच्याकडून आम्ही चौकशी अहवाल मागितलेले आहेत। ज्या लोकांना किंवा ज्या कास्तकारांकडे शेती नाही किंवा ज्यांची शेती विकली असेल किंवा ज्यांच्याकडे आज ते कास्तकार या परिभाषेमध्ये नाहीत, तर त्या संदर्भामध्ये चौकशी करून ज्यांना चुकीच्या पद्धतीने लाभ दिला गेला असेल त्यांचा सक्तीने वसुली करणे किंवा त्यांना नोटिसेस देऊन त्यांच्याकडून ती रक्कम भरून घेण्याची कारवाई या स्तरावर सुरू आहे। आणि अशा प्रकारचे जर कोणी चुकीचं लाभ घेत असेल तर त्या अनुषंगाने सर्व कास्तकारांना किंवा प्रधानमंत्री सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी कृपा करून अशा प्रकारचे चुकीचे लाभ मिळत असतील तर त्यांनी ते स्वतः डिनाय करावे अथवा सक्तीने वसूल करण्यात येतील। धन्यवाद। सर, तलाठी सुद्धा याच्यामध्ये अहवाल देतात, त्यांच्याकडे कारवाई करणार? त्या संदर्भामध्ये आम्ही तलाठ्यांची चौकशी करतो आहे आणि जसं अशा प्रकारे जर आम्ही इन्स्ट्रक्शन दिल्यानंतर किंवा अशी बाब आम्हाला कळल्यानंतरही जर कोणी तलाठी हेतुपुरस्सरपणे असे लाभ देत असेल तर त्यांच्यावर निश्चितच कारवाई करण्यात येईल। बुलढाणा जिल्ह्यामधील खामगाव तालुक्यामधील ज्ञानेश्वर रमेश हडे राहणार भेंडी येथील दलाल असून त्यांनी PM किसान आणि CM किसान योजनेचा लाभ घेणं लावला। या ठिकाणी माझ्याकडे कागदपत्र आहेत। कुठल्याही प्रकारचा त्यांच्या नावावर सातबारा नाही, सातबाऱ्याची फेरफारमध्ये त्यांचं नाव नाही, पण मात्र तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी चिरीमिरी घेऊन या दलालाला शेतकरी दाखवलं आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरवलं। आज खऱ्या अर्थानं या बुलढाणा जिल्ह्यामधील खरे शेतकरी PM किसान आणि CM किसान योजनेपासून वंचित आहेत, पण मात्र अशा प्रकारचे दलाल या ठिकाणी पात्र दाखवून त्यांना लाभ देण्यात येऊन राहिला। आज हे बुलढाणा जिल्ह्यातलं या ठिकाणी खामगाव तालुक्यातलं प्रकरण आहे, तर बुलढाणा जिल्ह्यात किती असतील आणि महाराष्ट्रात असे किती दलाल असतील की ज्यांनी PM किसान आणि CM किसान योजनेचा लाभ घेऊन शासनाची आणि सरकारची दिशाभूल करण्याचं या ठिकाणी कारण सुरू केलेलं आहे। जर हा प्रकार थांबवला नाही, माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी आणि PM किसान योजनेच्या आणि CM किसान योजनेच्या अंतर्गत राज्यातल्या सरकारनं याकडे लक्ष केलं नाही तर मात्र शेतकरी या नात्यानं आम्ही आक्रमक स्वरूपाचं आंदोलन करणार आणि या आंदोलनाला सर्वस्वी जिल्हाधिकारी आणि सरकार आणि प्रशासन जबाबदार राहणार, एवढं यांनी ध्यानात ठेवावं। Co-powered by टेक्नो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।